नमस्कार, मी श्रुती सावंत. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मुंबईच्या सोने चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,45,970 रुपये इतका. चांदीचा भाव आहे 2,40,000 प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहुयाच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. विरारमध्ये शिक्षण व्यवस्थेविरोधात तरुणांचे आंदोलन. विरार पश्चिम येथील जकात नाका परिसरात एका तरुणाने शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेविरोधात आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचे आणि आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कल्याण पश्चिम येथील गांधारी परिसरात महाराजा चायवाला दुकानाच्या मालकासह त्याच्या साथीदाराला काही तरुणांनी बेदम मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. खोट्या कागदपत्रांद्वारे फसवणूक, चौघांना अटक. जिल्हा परिषदेची कथित खोटी कागदपत्रे वापरून अनधिकृत इमारत अधिकृत असल्याचे दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी चौघांना अटक केली. अटक आरोपींमध्ये शिंदे गटाचे 2 पदाधिकारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंकडून जखमी कबड्डीपटू सुमित साळुंखेला 5 लाखांची मदत. गंभीर दुखापतीमुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हास्तरीय कबड्डीपटू सुमित साळुंखे याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 5 लाखाची आर्थिक मदत केली. या मदतीमुळे त्याच्या उपचारासाठी गती मिळणार असून साळुंखे यांच्या कुटुंबियांनी शिंदे यांचे आभार मानले. 15 ऑगस्ट पूर्वी चिपी नवी मुंबई विमान सेवा सुरू होणार. सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी 15 ऑगस्ट पूर्वी फ्लाय 91 ची त्यानंतर इंडिगो विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. या सेवेमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकवर्गणीतून ग्रामस्थांकडून पुलाची डागडुजी. कुडाळ तालुक्यातील टिकाचीवाडी येथे पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून डागडुजी सुरू केली आहे. काम न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. खोपोलीत कामगाराचा खून, आरोपीला अटक. खोपोलीतील पालीफाटा येथे कामगाराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून साथीदाराने लाकडी दांडक्याने वार केल्याने मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटकेत घेतले असून पुढील तपास सुरू आहे. विरार चर्चगेट लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी, व्हिडिओ व्हायरल. विरार चर्चगेट लोकलमध्ये क्षुल्लक कारणावरून प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. धावत्या लोकलमध्ये झालेल्या या प्रकरणामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकलमध्ये सीटच्या वादातून हाणामारी, तिथे जखमी. अंबरनाथ लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली. लोखंडी कट्ट्याने केलेल्या हल्ल्यात 3 तरुण जखमी झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. माथेरानमधील शार्लोट लेक रस्ता खड्डेमुळे घोडेस्वारी झाली धोकादायक. माथेरान येथे 8 दिवसात 2000 मिमी पावसाची नोंद झाली असून शार्लोट लेक रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्ता खराब झाल्याने पर्यटकांना घोड्यावरून नेणे धोकादायक झाल्याचे अश्वपालकांनी सांगितले आहे. अर्नाळा समुद्रात 2 अल्पवयीन मुले बेपत्ता, शोध मोहीम सुरू. अर्नाळा समुद्र किनारी आंघोळीसाठी उतरलेल्या 3 मुलांना लाटांनी ओढले. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले असून नालासोपारा येथील 2 मुले अद्याप बेपत्ता आहेत. पोलीस व बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे. उसप गायरान जमीन खडी क्रशरला देण्यास ग्रामस्थांचा विरोध. दोडामार्ग तालुक्यातील उसप गावातील गायरान जमीन खडी क्रशर कंपनीला देण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. पाणीसाठी आलेल्या महसूल अधिकाऱ्यांना घेराव घालत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. जमीन खासगी कंपनीला देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. सोलापूर विमानतळ विस्तारासाठी अतिक्रमणे हटवण्याची मागणी. सोलापूर विमानतळ परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटवावी अशी मागणी सलग हिंदू समाजाने प्रशासनाकडे केली आहे. अतिक्रमणामुळे विमान विस्तार व नाईट लँडिंग सुविधा रखडत असल्याचे सांगत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शशिकांत शिंदेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एनडीए मध्ये जाणार नसल्याचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा संपल्याचे त्यांनी सांगितले. कृषी वीज बिल माफीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. संभाजीनगर पाणी योजनेच्या दिरंगाईवर फडणवीस नाराज. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या विलंबावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी व्यक्त केली.
कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना फटकारत काम पूर्ण करण्याचा माइलस्टोन 10 दिवसात सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। प्रतापगड विकास बैठकीत अफजल खान वध शिल्पावरून सवाल। प्रतापगड किल्ले विकास प्राधिकरणाच्या बैठकीत अफजल खान वधाचे शिल्प लवकरच बसवण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच प्रतापगडच्या पायथ्याशी शिवकालीन इतिहासाची भिंतचित्रे आणि वीर जीवा महाला स्मारक उभारण्याचे निर्णय घेण्यात येणार आहेत। अमोल मिटकर यांची कृषी मंत्र्यांवर नाराजी, फोन न उचलल्याचा आरोप। राष्ट्रवादी नेते अमोल मिटकर यांनी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। पक्ष कार्यकर्त्यांचे फोन दुर्लक्षित करून इतर आमदारांना प्राधान्य दिल्याचा आरोप करत मामा हे वागणं बरं नवं असा टोला लगावला आहे। सिया गोयल कुटुंबाच्या अडचणीत वाढ। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबियाच्या अडचणीत वाढ झाली आहे। विना परवाना व्यवसाय सुरू असल्याने पुण्यातील मार्केट यार्ड येथील प्रवीण गोयल यांचे दुकान एफडीएने सील केले आहे। इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात आपचे कोल्हापुरात आंदोलन। कोल्हापुरात इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात आम आदमी पार्टीने दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे। धुळ्यात डिझेल टँकरला भीषण आग। धुळे तालुक्यातील नेर जवळ सुरत नागपूर महामार्गावर डिझेल टँकरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। पहाटे झालेल्या या घटनेत टँकर पूर्णपणे जळून खाक झाला। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टाळला आहे। तर अशा झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह। तुर्तास धन्यवाद।